आज सकाळची सुरुवात पुरणपोळीच्या स्वयंपाकाने झाली. पुरण शिजलं होतं त्याच्यामुळे ते भाजायला घेतलं. माझ्या मम्मीच्या घरी म्हणजे तिन्हीही तिच्या बहिणी आल्या होत्या, म्हणजे माझ्या मावश्या आल्या होत्या. त्या नेहमी उन्हाळ्यात येतात आणि आम्हाला खूप छान वाटतं. म्हणजे माझ्या लहानपणी तर मी कोणाशी सगळं काही शेअर करत असेल तर ते माझ्या मावशांसोबत. माझ्या छोट्या ज्या 2 मावश्या आहेत ते मला माझ्या बहिणीसारख्याच वाटतात, कारण का ते माझ्याहून थोड्याशाच मोठ्या आहेत. त्याच्यामुळे मला ते गाईडन्स पण करतात आणि सगळंच काही. आणि मग स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. त्याच्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक व्हायला तर वेळ होता, त्यामुळे पोहे करायचं ठरवलं. आणि माझी मोठी मावशी पोहे खूप छान बनवते, म्हणजे ती पूर्णच स्वयंपाक खूप छान बनवते. म्हणजे माझी मम्मी बाहेरचे धुणं भांडे ते बघते आणि माझी मोठी मावशी पूर्ण स्वयंपाक घर म्हणजे हातात घेते आणि स्वयंपाक बनवत असते. आणि हे बघा छानसे पोहे तयार झाले. आणि बाकीच्या माझी बहीण आणि 2 मावशावर गच्चीवर गप्पा मारत बसल्या होत्या आणि आम्ही ठरवलं की गच्चीवरच पोहे खायचे. मग मस्त कांदा ते सगळं गच्चीवर नेलं, लिंबू, आणि मस्त आम्ही पोहे खाल्ले. माझे आजोबाही होते आणि आम्ही छोटे-छोटे मुलं पण होते आणि आम्हीही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. गप्पा मारत सर्व खाल्लं आणि त्यानंतर परत आम्ही स्वयंपाकाकडे वळलो. आणि मग रस करण्यासाठी हापूस आंबे घेतले आणि आंब्याचा रस करायचं ठरवलं. हे बघा किती छान आंबे होते. मला तर खावासा पण वाटत होता आणि लगेच माझ्या मावशी म्हटली, "खाऊन घे तू एक." मी नको म्हणत होते, कारण का एकाने खाल्लं की सगळेच जण खातात आणि मग रस कसा बनणार? पण मी रस तेवढा मला काही आवडत नाही, त्याच्यामुळे मी एक आंबा खाऊन घेतला आणि मस्त रस वगैरे तयार झाला. त्यानंतर मी भजे भिजवायचं म्हणजे भजेसाठी पीठ भिजवायचं हातात काम घेतलं आणि सुरू केलं. मग छान भज्यांचं पीठ तयार झाल्यानंतर पापड कुरडई तळायला घेतली आणि छान, हे बघा आम्ही ज्या पापड कुरडई केल्या होत्या ना त्याच त्या तळल्या होत्या. आणि छान भज्यांचं पीठ पण मिक्स करून घेतलं. त्यामुळे कांदा, लसूण, जिरे, अद्रक सगळं टाकून घेतलं. ओवा पण टाकला आणि छान भजी तळायला घेतले. इतके छान तळत होते आणि मस्त टेस्टी लागत होते भजे. खूप टेस्टी झाले होते. आमचं तर मस्त व्हॅकेशन मोड एवढा छान स्टार्ट झाला होता आणि खूप आम्ही एन्जॉय करत होतो. खाणं, पिणं, खेळणं. माझा मुलगा तर खूप, खूप, खूप त्याला तर इकडे यायचंच नसतं, तिकडेच राहायचं असतं. आणि छान पुरणपोळ्या लाटायला घेतल्या. एक जण लाटत होता, एक जण भाजत होता. सगळेच जण काम करत होते, कुणी काही तर कुणी काहीतरी. कारण का सगळेजण असलं सगळ्यांनाच काम करावं लागतं, कारण का एकालाच कोणाला करायला घेतलं तर होत नाही. त्याच्यामुळे आम्ही सगळेजण करत होतो आणि छान मी पुरणपोळ्या लाटून देत होते आणि माझी मावशी भाजत होती. आणि हे बघा आमच्या पुरणपोळ्या तयार झाल्या. आणि माझ्या चुलत मामाच्या मुलाचंही लग्न होतं, मग त्यालाही केळवणासाठी जेवायला बोलवलं होतं. मग मस्त ते ताट तयार करून तिथे रांगोळी वगैरे काढून ते तयार केलं आणि तो जेवायला आला. मग मग बाकी लहान मुलं होते ते पण सगळे जेवायला बसले, कारण का मोठ्यांना उशीर होता जेवायला. मग आम्ही त्यांचं सगळ्यांचं झाल्यानंतर आम्ही जेवण केलं आणि रात्री बघा असे फटाके फुटत होते. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. आणि माझे व्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. बाय.